देखील आपण करताय एका महत्त्वाच्या मॅचकडे आपण चाललेलो आहोत। स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं। धर्मवीर चषक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा महाराष्ट्रातील कुणाल सरमळकर साहेब विभाग प्रमुख तथा डॅशिंग कामगार नेते यांच्या संकल्पनेतून साकार झालेली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर अंतिम दिवस आहे या ठिकाणी आणि या एका महत्त्वाच्या सामन्याला सुरुवात होते। अमोल पवार स्वतः स्ट्राइकवर बॅटिंगसाठी पाहायला मिळतात। बांद्र्या परिसरातील खेळाडूंना घेऊन ही स्पर्धा खेळताना पाहायला मिळतात। तसेच बऱ्याचशा स्पर्धांमध्ये त्यांचा संघ देखील पाहायला मिळतो आणि तेच अमोल पवार बॅटिंगसाठी स्ट्राइकला आले। जोडीला उमर आहे तर गोलंदाजीसाठी लातूर एक्सप्रेस म्हणजे ही स्पर्धा खेळण्यासाठी लातूरवरून हा गोलंदाज या ठिकाणी आलाय। नाव विकी कलमे गोलंदाजीसाठी। हमराज मृत्युंजय या टीमसाठी मागील काही हंगाम या विकी कलमेने जबरदस्त कामगिरी केली आहे आणि तेच गोलंदाजीसाठी आहेत, परंतु समोर आहेत अमोल पवार। यावेळेला मात्र आणखीन एक चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेने अमोल पवार यांच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय। एक धाव तर त्या ठिकाणी घेतली आहे, दुसरीचा कॉल दिला होता परंतु थांबवलं त्या ठिकाणी उमर यांना आणि धाव संख्या जर पाहिली तर आता 2 वर जाताना पाहायला मिळेल। भव्य दिव्य आयोजन, 2.5 लाखाचा पहिला पुरस्कार, 1.5 लाखाचा दुसरा पुरस्कार, मालिकावीर म्हणून एक इलेक्ट्रिक बाईक, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर म्हणून एक प्रत्येकी स्पोर्ट्स सायकल दिली जाणार आहे। अशी ही भव्य दिव्य स्पर्धा आज मुंबईकरांसाठी जर पाहिलं तर सगळ्यांच्या आवडीची झाली आहे आणि आवडीच्या मैदानात देखील पाहायला मिळते। उमर यावेळेला अंतिम क्षणी जर पाहिलं तर आपला इरादा बदलला हा स्ट्रोक खेळण्याचा, परंतु एक धाव नाही रोखू शकले। अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठान या टीमसाठी जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी उमरने देखील केली, अगदी देहू स्पर्धेमध्ये देखील 3 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात। पावसाचं आगमन सुरू आहे, पाऊस सुरू आहे आणि पावसाळी क्रिकेट सकाळचा पहिल्या डावाचा अपवाद वगळता जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर पाऊस आपण पाहिला आज सुद्धा। कालही पावसाने नाराज नाही केलं कारण पावसाळी क्रिकेट आहे। ओ प्रचंड वेगातील बॉल पाहायला मिळतोय। विकी कलमे यांची हीच खासियत आहे, बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल। महेश नानगुडेचं जबरदस्त फॉर्मात असणं या टीमसाठी आणखीन एक जमेची बाब आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर हमराज मृत्युंजय हा संघ देखील पुण्यातील नामवंत खेळाडूंना घेऊन या ठिकाणी दाखल झालाय, तर सध्या लातूरचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विकी कलमे। याही वेळेला एक उसळी घेतलेला चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय आणि ऋषी जोरी एक नामवंत यष्टीरक्षक म्हणून का ओळखले जातात, अचूक ठिकाणी योग्य वेळी योग्य विकेट घेतली आहे। अमोल पवार रनआउटच्या स्वरूपात माघारी। पुण्याचा संघ आणि एका बाजूला मुंबईच्या बांद्र्याचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। कोथरूड पुणे एका बाजूला आहे, पुण्याचा संघ देखील गेली काही वर्षात चांगलं क्रिकेट खेळतोय। यावेळेला आणखीन एक बॉल विकी कलमे यांचा, यामध्ये थोडीशी उसळी जरूर होती आणि तो जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने। पहिली ओव्हर संपल्यानंतर जर पाहिलं तर धावसंख्या या ठिकाणी झालेली आहे ती 3 धावा धावफलकावर पाहायला मिळतात। चांगली कामगिरी, चांगली सुरुवात पुणेकरांनी या ठिकाणी केली आहे, परंतु बांद्रा संघाला देखील कमबॅक करावं लागणार आहे।
एक भव्य दिव्य आयोजन काय असतं. रबर बॉल पावसाळी क्रिकेटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरचं आयोजन या क्रीडा स्पर्धेची ओळख आहे. आणि गोलंदाजीसाठी येत आहेत शुभम शेळके, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडसगावचा खेळाडू गोलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम शेळके एक युवा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. शुभमचा पहिला बॉल वेगात होता, त्याला मात्र मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव त्या ठिकाणी पहिल्याच बॉलवर घेतली आहे. फलंदाजीसाठी जर पाहिलं तर मैदानात जितेश आणि जितेश यांच्या जोडीला जर पाहिलं तर उमर आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील आज. या ठिकाणी या टीमकडून जर पाहिलं तर अपेक्षा देखील असणार आहेत. एक प्रेक्षक आहेत स्क्वेअर लेगच्या दिशेने, त्यांना विनंती आपण जो भगव्या रंगाचा कपडा आहे त्याच्या पाठीमागे जायचंय. या वेळेला बिग हिट केला जातोय, फटका चांगला आहे, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत. कॅच पकडण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी केलाय, कॅच जरी नसेल झाली परंतु प्रयत्न चांगले होते. आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. जितेश आणि उमर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. कोण ऋतिक गजर होते त्या ठिकाणी आय थिंक. विशाल यावेळेला वेगात आणि उसळी दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. धावफलक जर पाहिला तर पुढे जात असताना पाहिलं वाईट +1 धावांची गरज आहे. आपण या स्पर्धेत पाहिलंय कमी धावसंख्येत देखील मॅचेस जिंकताना आपण पाहिलेलं आहे आणि मोठ्या धावसंख्येचा पाठलाग देखील होताना पाहायला मिळालाय. तर हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे, कारण मानाची प्रतिष्ठेची पावसाळी क्रिकेटची स्पर्धा आपण बांद्रे नगरीमध्ये सध्याच्या घडीला पाहतोय. पाऊस मुसळधार धो धो कोसळतोय आणि क्रिकेटही जबरदस्त आपल्याला पाहायला मिळत आहे. उमर वेगात बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने वाईट बॉल कळवला जातोय. अमित गोलतकर पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. नासिर शेख असतील, अरुण आंबोकर असतील, हे पंच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक म्हणून ज्यांना आपण पाहतोय ऋषी जोरी, जे महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त व्हायरल होणाऱ्या यष्टीरक्षकांपैकी एक आहेत. यावेळेला मात्र हवाई हल्ला पुन्हा एकदा उमरने केलाय. पाण्यात बॉल थांबला आणि लगेच मात्र त्या ठिकाणी फिल्डर पोहोचताना पाहायला मिळाले. आणि तोपर्यंत जर पाहिलं तर 1 धाव येईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते आता ती 10 धावा धावफलकावर आहेत. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. बांद्र्याच्या स्थानिक खेळाडूंना घेऊन अमोलदादा पवार नेहमीच स्थानिक खेळाडूंना संधी देत असतात आणि आज हा संघ उतरतो. आणि समोर जर पाहिलं तर पुणे. यावेळेला मात्र शुभम शेळके अचूकतेवर येताना पाहायला मिळत आहेत काय. यस, आणि धावसंख्या जर पाहिली तर 10 वर स्थिरावलेली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे ओव्हर स्टेपिंग नो साठी. बॅटिंग टीमकडून ही मागणी, कारण दोन्ही टीमला एक रिव्ह्यू देण्यात आलेला आहे. एकच रिव्ह्यू असणार आहे एका डावामध्ये, याची नोंद आपण घ्यायची आहे. मुंबईचं क्रिकेट आपण पाहतोय. मुंबई ज्याला क्रिकेटची पंढरी म्हणतात, मुंबई महाराष्ट्राची राजधानी, मुंबई देशाची आर्थिक राजधानी. आणि मुंबईमध्ये मात्र एक उभरतं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो डॅशिंग कामगार नेते कुणालदादा सरमळकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा. बांद्रे परिसरामध्ये स्पर्धा आणि अख्ख्या मुंबईचं लक्ष बांद्र्यावर आज लागलंय. त्याचं कारण आहे, कारण डॅशिंग विभाग प्रमुख, कार्यतत्पर विभाग प्रमुख कुणाल सरमळकर साहेब यांची स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. प्रोलिंकवर आपण या क्रीडा स्पर्धेचा आनंद देखील घेत आहात. शिवसेना विभाग क्रमांक 7चे कार्यतत्पर विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं धर्मवीर चषकाचं. देव फ्रेंड्स दरवर्षीप्रमाणे, कारण हे मैदान आणि देव फ्रेंड्सचं एक अतूट नातं आहे. गेली कित्येक वर्ष मात्र देव फ्रेंड्स या ठिकाणी कारण देव फ्रेंड्स म्हटलं तर आज नाही किसन सर, खूप वर्षाची परंपरा आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी देव फ्रेंड्सचं देखील एक वेगळं नातं आहे या स्पर्धेशी. कारण आपला मित्र देव त्याच्या स्मृती जागवण्यासाठी देव फ्रेंड्स पुढे आले आणि त्यांनी मात्र कित्येक वर्ष या स्पर्धेचं आयोजन 28 वर्ष या ठिकाणी देव फ्रेंड्स टुर्नामेंट ऑर्गनाईज करत आहेत. आणि देव फ्रेंड्स आणि जोडीला कुणाल सरमळकर. यस, योग्य बॉल आहे. यस, योग्य बॉल कळवला जातोय. गेली 28 वर्ष देव फ्रेंड्स या ठिकाणी याच ठिकाणी आयोजन देखील करतायत.
या वेळेला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक चांगला स्ट्रोक आलाय. जितेशच्या बॅट मधून निघालेला फटका सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. 4 चौकार. मिळाली आहे या मंचावर स्वतःला सिद्ध करण्याची आणि जितेशच्या बॅट मधून एक चांगला फटका आपण पाहतोय. या वेळेला मात्र आणखीन एक विकेट केलाय. बॉल हो काय एफर्ट्स दाखवलेत परंतु त्या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. घोषांकित क्षेत्रात चेंडू डिक्लेअर झोन परंतु तरी देखील दाद द्यावी लागेल कारण भारी भक्कम शरीर आहे. परंतु यूट्यूबला गेलात आणि त्यांचे जर व्हिडिओ तुम्ही पाहिले तर खूप साऱ्या कॅचेस त्यांनी जम्प मारून पकडलेले आहेत. असे कीपर पुण्याचे या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांनी आताही चांगला प्रयत्न केला. ॲक्शन रिप्ले मध्ये हे चित्र कदाचित बॉलवरती झाडायला लागला असावं परंतु त्या कॅच जरी या ठिकाणी डिक्लेअर आहे परंतु कॅच चांगलीच होती. आणि एक धाव त्या ठिकाणी मिळेल. धाव संख्या जर पाहिलं तर 15 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. दो कोसळणारा पाऊस आणि पावसातलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. हो आमच्या ललित यांच्या रिया रेस्टॉरंट मध्ये देखील आम्ही काल चांगल्या पद्धतीने आस्वाद घेतलाय. धावफलक जर पाहिला तर 15 धावा 2 ओव्हर नंतर. जास्त पाऊस कोसळणारा धो पाऊस आणि त्यातलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबईचं क्रिकेट आपण सध्याच्या घडीला पाहतोय. ज्या मुंबईला क्रिकेटची परंपरा आहे आणि मुंबईला पावसाची सुद्धा परंपरा आहे आणि पाऊस आणि क्रिकेट आणि कुणाल दादा सरमळकर यांचं असणारं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला वेग आणि उसळी दोन्ही पाहायला मिळालं होतं. व्हाईट बॉल घोषित केला जाईल आणि +1 धाव देखील मिळेल. पहा या 1-1 धाव खूप महत्वाची असणार आहे ज्या प्रतिस्पर्धी टीमला मॅच मध्ये आणतील. जितेशच्या जोडीला उमर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर आता झाली आहे ती 18 धावा धावफलकावर आहेत. अमोल दादा पवार युवा प्रतिष्ठान बांद्रे पश्चिमकडील बरेचसे खेळाडू या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर यस भांडूप स्ट्रायकर आपण सज्ज राहायचंय. आशिष आणि त्याचबरोबर दिनेशभाई आपल्या टीमला घेऊन दाखल होत आहेत आणि या वेळेला वेगात बॅट तर फिरवली आहे. पंचही आमच्याकडे फिरले कळवतात. हा व्हाईट बॉल आहे आणि धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे जाते. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली आहे आणि इकडे जर पाहिलं तर धावाही येत आहेत. विकी कलमे पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आले परंतु काही अवांतर धावा देत आहेत. पहिल्या षटकात केवळ 3 धावा त्यांनी दिल्या होत्या. उमर एक धडाकेबाज बॅटर म्हणून ओळख आहे. बांद्रे पश्चिमचा असणारा हा खेळाडू आहे उमर. यांना आपण या ठिकाणी पाहतोय. ओ काय वेग आहे विकीचा वेगाचा बोलबाला. बॅटर आणि कीपर एकाच वेळेला दोघेही बीट. बॉल घोषांकित क्षेत्रात 1 धाव मिळेल आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 20 वर जाताना पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलंय कमी धावसंख्येमध्ये सुद्धा मॅचेस रंगलेल्या आहेत आणि इकडे जर पाहिलं तर 20 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बांद्र्यातील स्थानिक खेळाडू सुद्धा दर्जेदार क्रिकेट खेळताना नेहमी पाहायला मिळालंय. या बांद्र्याला क्रिकेटची सुद्धा परंपरा आहे कारण क्रिकेटचा देवच बांद्र्यात आहे. यावेळेला 1 धाव मात्र त्या ठिकाणी बायच्या स्वरूपात पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर आता 21 वर झालेली आहे. 3री ओव्हर सुरू असताना आणि तिसऱ्या पंचांची मागणी हाईटसाठी केलेली आहे. बॉलिंग टीमने यस बॅटिंग टीमने हा चला विनंती असेल स्ट्रायकर भांडूप पंचांनी घेतला. यस व्हाईट बॉल आहे.
व्हाईट बॉल कळवला जातोय आणि स्ट्रायकर भांडूप आणि विक्रोलियन्स विक्रोळी दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आपण या ठिकाणी त्वरित यायचं आहे. हो यस, नो बॉल कळवला आता, +1. बॅट फिरवली खरी परंतु बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय आणि इकडे कमबॅक करण्याचा प्रयत्न विकीचा देखील आहे. आज उमर ज्या पद्धतीने जी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ अजून पाहायला मिळाली नाहीये. क्षमता या खेळाडूकडे जशी देहूरोडच्या राष्ट्रवादी चषकात या खेळाडूकडून आम्ही खेळी पाहिली होती, आज मात्र कमबॅक करावं लागेल त्यांना सुद्धा. जोडीला जितेश आहेत. प्रचंड वेगातील बॉल, या धावा, अवांतर खूप मोठा वाटा आहे अवांतरचा या धावा बनण्यामध्ये आतापर्यंत. पुन्हा 2 धावा आलेल्या आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 24 वर पोहोचली सुद्धा. तिसरी ओव्हर सुरू आहे, 24 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना भव्य दिव्य आयोजन, डोळे दिपवणारं आयोजन, मुसळधार पावसात सुद्धा प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. प्रो लिंकला सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांनी मॅच पाहिली आहे 2 दिवसात. काल 1.5 लाख प्रेक्षकांनी मॅच पाहिली आहे आणि आजही मोठ्या संख्येने मॅच पाहत आहेत. चोवीस धावा धाव फलकावर उमर आणि समोर विकी. या वेळेला एवढ्या वेगात बॉल, कारण भल्या भल्या यष्टीरक्षकांना इथे बॉल पकडणं तेवढं सोपं नाहीये. वेग बाउन्स दोघांचाही अंदाज घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे जागाही कमी आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता या एका धावेने पुढे जाताना पाहिलं मिळते ती म्हणजे 25 धावा. हळूहळू धावसंख्या आता उभी राहू लागली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 3 असणारी धावसंख्या आहे आणि त्यानंतर जर पाहिलं तर धावसंख्या आकार घेताना पाहायला मिळते. वाईड नो बॉल मोठ्या प्रमाणावर या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. बॉल पुन्हा एकदा वेगात आलाय परंतु बायच्या स्वरूपात रन कळवत आहेत पंच नासिर. आणि धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा आहेत. 2 लाख आतापर्यंत काल आणि आज मिळून 2 लाख प्रेक्षकांनी युट्यूबला धर्मवीर चषक ही स्पर्धा पाहिली सुद्धा. या वेळेला फटका खेळलाय, बॉल हवेत आहे. उमरच्या बॅट मधून आलेला फटका जाईल सीमा रेषा पार. बांद्र्याचा उमर आहे ज्याच्या बॅटमधून आता धावा येऊ लागल्यात. दुसऱ्या बाजूला माहीमचा चर्चेतील खेळाडू म्हणजे जितेश, याला आपण बॅटिंगसाठी पाहतोय. आणि 3 ओव्हर नंतर आता समाधानकारक स्थिती टीम गेली आहे कारण 32 धावा झाल्या धाव फलकावर. येणाऱ्या 2 ओव्हर खूप महत्वाच्या आहेत. पाऊस कोसळतोय आणि त्याच्यामधील क्रिकेट आपण पाहतोय. युट्यूबला आतापर्यंत 2 लाख प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली सुद्धा आहे. अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठान ही टीम आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करताना. तर हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या टीमला आपण पाहतोय या ठिकाणी गोलंदाजी करताना. नवीन गोलंदाज महेश नांदगुडे. सोहम या नावाची देखील चर्चा आहे. फटका समोर खेळलाय, 1 धाव मात्र त्या ठिकाणी घेतली जाईल. पाहूया, 1 धाव मात्र या ठिकाणी घेतली गेली. माहीमचा जितेश आणि बांद्र्याचे उमर हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि धावफलक जर पाहिला तर 33 धावा धावफलकावर आहेत. हळूहळू मात्र ही मॅच सुद्धा रंगात येऊ लागलेली आहे. कोसळणाऱ्या पावसाबरोबर दर्जेदार क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. धर्मवीर चषकाचं हे आयोजन आपण पाहतोय आणि कुणाल दादा सरमळकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली एक मोठी स्पर्धा देव फ्रेंड्सच्या सहकार्याने या ठिकाणी आपण पाहतोय. यावेळेला फटका तर खेळलाय जो जाईल मात्र घोषांकित क्षेत्राच्या दिशेने, ज्या ठिकाणी 1 धाव मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर 34 वरी धावसंख्या पाहायला मिळते. ओव्हर नंबर 4. क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असणारी स्पर्धा म्हणून आपापल्या विभागातून बऱ्याच जण, काही जण एवढा पाऊस पडतोय कदाचित
बऱ्याच ठिकाणी पाणी सुद्धा साचलं असणार आहे, परंतु क्रिकेट रसिक त्याच्यातूनही मार्ग काढून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये येताना पाहायला मिळालेले आहेत. धर्मवीर चषक इतिहास आहे या मैदानाचा. यावेळेला देखील वेगातील बॉल जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. व्हाईट बॉल प्लस 1 धाव सुद्धा यस, आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते ती 36. हा डाव उभा राहण्यामध्ये अवांतर धावांचा वाटा खूप मोठा आहे. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने घेतलेली आहे. यस, वाईड करता. चला, टॉस साठी विक्रोलियन्स विक्रोळी, राजमुद्रा विक्रोलियन्स, अमोल म्हात्रे आणि कंपनी. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर स्ट्रायकर भांडूप, व्हाईट प्लस 1. यस, हा निर्णय येतोय. कॅप्टन स्ट्रायकरचे प्रतिनिधी आलेले आहेत. राजमुद्रा विक्रोलियन्स आपला देखील प्रतिनिधी या ठिकाणी त्वरित पाठवायचा आहे. आपले किट्स कलेक्ट करायचे. यावेळेला आणखीन एकदा बिग हिट केलाय. फटका फसलाय जरूर आहे. बॉल हवेत आहे आणि पकडली जाते कॅच. उमरची विकेट आली आहे, ज्यांनी 12 धावा आपल्या टीमसाठी केल्या आणि 36 धावांवर आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. चषक चला, दोन्ही टीमचे प्रतिनिधी आलेले आहेत. यावेळेला पुन्हा एकदा प्रचंड वेगातील बॉल पाहायला मिळतोय. सोहम चांगली गोलंदाजी करतायत, युवा टॅलेंट आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 36 वर थांबलेली आहे. यानंतर भांडूप आणि विक्रोळी तशी दोन्ही जवळची उपनगर आहेत आणि त्यांच्यातील मॅच पाहायला सुद्धा मजा येईल, कारण मुंबईतील 2 नामवंत संघ आहेत. बॅटिंगसाठी रोहन नाईक बाबा, बॅट फिरवली आहे. या हंगामात जर पाहिलं तर चांगली कामगिरी परळच्या नरे पार्कच्या लारा आणि बुमरो यांच्या स्पर्धेमध्ये देखील रोहन चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले होते. आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी 36 धावा धावफलकावर आहेत. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं धर्मवीर चषकामध्ये हार्दिक स्वागत असेल कुणाल सरमळकर साहेबांच्या माध्यमातून. याही वेळेला वेगात बॉल पाहायला मिळतो आहे, परंतु जाईल तो गोशांकित क्षेत्रात. बाईच्या स्वरूपातील 1 धाव आली आहे इकडे आणि ओव्हर संपल्यात मात्र या ठिकाणी 4 आणि धाव संख्या जर पाहिली तर झाली आहे 37 धावा. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे आणि दुसऱ्या बाजूला अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठान वांद्रे. गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत 37 धावा धाव फलकावर. जर का धावसंख्या 50च्या जवळ गेली, मॅच चांगली होईल आणि बांद्र्याचा संघ या मैदानाच्या वातावरणाशी देखील ज्ञात आहे.
आणि गोलंदाजीसाठी जर गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी पुण्याच्या संघासाठी यावेळेला बॉल थोडासा पुढे करताना पाहायला मिळाले आणि एक मोक्याच्या क्षणी विकेट आली आहे. पहिल्याच बॉलवर दांडी गुल. धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी 37 धावा धावफलकावर आहेत. शेवटचे 5 चेंडू रोहन नाईक बाबा आहेत आणि त्यांच्या जोडीला आलेले आहेत इक्बाल आलेले आहेत. हे 5 बॉल खूप महत्वाचे असणार आहेत. एका बाजूला पुणे, एका बाजूला मुंबई बांद्रा. यावेळेला वेगात चेंडू जरूर केला होता आणि तिकडे रन आउटच्या रूपात आणखीन एक धक्का बसतोय टीम बांद्रेला. टीजे मास्टर मात्र आज शेवटच्या दिवशी चांगलेच रंगात आलेत. नवीन बॅटर आलेत, शेहबाज झालेले आहेत. पाहूया, रन महत्वाचे आहेत. 37 धावा धावफलकावर झालेले आहेत. सदोतीस धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. शेहबाज, रोहन नाईक या 4 बॉलमध्ये धावा तर कराव्या लागणार आहेत, कारण पहिल्या 4 ओव्हरमध्ये बऱ्यापैकी धावसंख्या होती, परंतु या 2 बॉलवर मात्र धावा नाही आल्यात. यावेळेला आल्या पहिलाच बॉल. पाहूया किती धावांसाठी पाठवला जातोय. फटका तर चांगला आलाय, परंतु धावा मात्र या ठिकाणी पाहिजेत किती आहेत. ओ, दिशा चुकली. एकच धाव. शेवटचं षटक आहे, धावांची गरज आहे आणि एका धावीने धावसंख्या जर पाहिली तर पुढे गेली आहे ती म्हणजे आता 38 धावांवर. शहबाजने आल्या एक चांगला फटका खेळलाय. टॅलेंट आहे या खेळाडूकडे, आज दाखवावं लागेल. भले चेंडू कमी आहेत, परंतु तुम्हाला सिद्ध करायला ते पुरेसे देखील आहेत. यावेळेला आणखीन एक फटका. यस, यावेळेला बरोबर खेळलाय. बॉलला पाठवलाय सीमा रेषा. चारचा पाडाचा इकडे. 44 धावा, 4 विकेट, 4 ओव्हर आणि त्यानंतर 4 बॉल सुद्धा झालेत. 2 बॉल बाकी आहेत, परंतु या शहबाजने मात्र स्वतःला सिद्ध केलंय. आल्या एक मोठा फटका त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. 44 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 2 बॉल बाकी आहेत. जर का एक मोठा फटका आला, मजा येईल या मॅच मध्ये. बांद्रे विरुद्ध पुणे अशी ही लढत सुरू आहे. शहबाज आणखीन एक स्ट्रोक खेळला जरूर, परंतु खेळायचा होता पॉइंटला. गेल्या मागे घोषांकित क्षेत्रात धावसंख्या 45 वर पोहोचली आहे आणि पुन्हा एकदा मनोज साठे. यावेळेला फटका खेळला खरा, परंतु घोषांकित क्षेत्रात जातोय. समाधानकारक धावसंख्या तर बनली आहे खरी. शहबाजने स्वतःला शेवटच्या टप्प्यात सिद्ध केलं आणि धावसंख्या जर पाहिलं तर 46 झाली आहे. 47 धावांची आवश्यकता असणार आहे या मॅचला जिंकण्यासाठी. पुणे संघाला 47 धावा करायच्या आहेत, परंतु जाऊयात आता टॉसकडे, ज्या ठिकाणी विक्रोलियन्स आणि भांडूप स्ट्रायकर, राजमुद्रा विक्रोलियन्स आणि भांडूप स्ट्रायकर यांचा टॉस होईल.
संजू सावंत आणि कैलास एरोणकर साहेब या संजूबाई आणि टॉस केला जाईल. अक्षय कदम साहेब देखील आमच्या बरोबर जुडले गेलेले आहेत आणि थोडं पाठी या, थोडं पाठी या ना, अजून थोडं पाठी या, थोडं पाठी जागा आहे, पाठी जागा आहे. तर राजमुद्रा विक्रोलियस आणि भांडूप स्ट्रायकर कोण बोलणार कॉल करा फक्त. यस राजमुद्रा विक्रोलियस प्रथेप्रमाणे दोन्ही टीमला चांदीची नाणी देण्यात येत आहेत. जिंकलेल्या आणि हरलेल्या दोघांना सुद्धा या स्पर्धेची आठवण धर्मवीर चषकाचे कुणाल सरमळकर साहेबांच्या माध्यमातून टॉस जिंकलाय. मात्र या ठिकाणी गिरीश क्रिकेट रसिक माझ्याबरोबर तो खेळाडू आहे बॉलिंगच्या जोरावर याच मैदानात मॅन ऑफ द सिरीजची टीव्ही जिंकली होती गिरीश कोजरेकर यांनी आणि आज आवडत्या मैदानात खेळत आहे. टॉस जिंकला, निर्णय काय असेल आणि या स्पर्धेविषयी? आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि स्पर्धेविषयी बोलायला गेलं तर दिवसेंदिवस क्रेज खूप वाढत चालला आहे. काय ना काहीतरी नवीन बघायला मिळत आहे. यावर्षी 4 मॅन ऑफ द मॅच, इलेक्ट्रिक बाईक, म्हणजे खूप चांगलं आयोजन प्लस म्हणजे प्रश्नच नाही आहे. म्हणत असेल यार माझ्या वर्षी देखील बाईक असती तर, पण हरकत नाही, त्यावेळची सिरीज सुद्धा तेवढीच महत्त्वाची होती. मित्र माझ्याबरोबर आणखीन एक खेळाडू आहे ज्या खेळाडूने गेल्या वर्षी याच मैदानात फायफर घेतलं होतं, सुमित आवटे. तर सुमित, किती उत्कंठ आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, तर तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आणि किती उत्कंठ आहे तुम्हाला ही स्पर्धा खेळण्याची? स्पर्धा खेळायची उत्कंठा तर खूपच आहे, कारण या स्पर्धेचा स्टँडर्ड दरवर्षी वाढतच चाललेला आहे. कारण आयोजन तर खूप सुंदर आहे आणि आम्ही फिल्डिंगच घेतली असते टॉस जिंकलो असं तर. सुमित म्हणजे कांजूरमार्गचा बुमरा आज कशा प्रकारे बरसणार ते मात्र देखील या ठिकाणी पाहायचं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा सुमित आवटे तुम्हाला देखील. क्रिकेट रसिका हो, दर्जेदार क्रिकेट आपण मुंबईमध्ये बांद्र्यामध्ये पाहतोय. या स्पर्धेचं आयोजन जर पाहिलं तर जबरदस्तरित्या या ठिकाणी केलं जात आहे. कुणाल सरमळकर साहेब डॅशिंग कामगार नेते तथा कार्यतत्पर विभाग प्रमुख यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा धर्मवीर चषक पाहत राहा प्रोलिंकवर. हॅलो, प्रदीप भाई सरमळकर यांचं आगमन झालंय. नक्कीच भाईंच्या राजकीय सामाजिक जीवनात त्यांचा फार मोलाचा वाटा राहिला आहे, परंतु क्रिकेट खेळावरही प्रेम करतात म्हणूनच 2 दिवस त्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. आणि आलेल्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं या धर्मवीर चषकात हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पावसाळी क्रिकेटचा हंगाम नक्कीच आज धर्मवीर चषक महाराष्ट्रात गाजतोय, कारण बँड्राचा भगवा झंझावात
कुणालभाई सरमळकर पूर्ण महाराष्ट्रात गाजू द्या. क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून क्रिकेट खेळाडूंची सेवा केली जाते. हाच क्रिकेटचा खेळ आहे. नक्कीच आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू सागर. पहिला चेंडू वासिक शेखने फटका खेचला कव्हर्सला. पहिल्या चेंडूवरती आक्रमण, षटकार वासिक शेखच्या बॅटमधून. या ठिकाणी विभाग प्रमुख गणेश शिंदे यांचं आगमन होत आहे. नक्कीच भाईंच्या बरोबर गोरेगाव दिंडोशी विभागात या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या खांद्याला खांदा देऊन देणारे हेच व्यक्तिमत्व आहेत. या मुंबई नगरीत भगवा झंझावात होतोय कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज गणेशभाई शिंदे यांचं शब्द सुमनांनी स्वागत करूया या बँड्राच्या छत्रपती शिवाजी मैदानात. कारण तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि क्रिकेट खेळाला एक नक्कीच आपल्या शुभेच्छा या क्रिकेट खेळाडूंना मार्गदर्शन ठरतील. धन्यवाद सागरजी. पहिल्या फेरीतील तिसरा सामना इथे रंगतोय. अमोलदादा पवार युथ फाउंडेशन वर्सेस हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे. टार्गेट समोर सेट करण्यात आलं 47 धावसंख्येचं. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या संघाची सलामीची जोडी वासिक शेख आणि त्याच्या साथीला महेश नांगुडे. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर एक व्हाईट बॉल, डॉट बॉल आणि त्यानंतर एक सिंगल. स्कोर आहे तो 8. पहिले षटक टाकतोय निखिल. पाऊस कोसळतोय कालपासून. या क्रीडांगणामध्ये जलमय वातावरण, ठिकठिकाणी मात्र आता पाणी साठलेले आणि या वेगवान चेंडू होता. दिशा मात्र खराब होती. पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल +1 अशा एकूण 2 धावा. 2 धाव्याने स्कोर जाऊन पोहोचला आता 10 वर. चांगली सुरुवात 47चा पाठला करत असताना विभाग क्रमांक 7चे विभाग प्रमुख आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ज्यांची ओळख आहे, कामगार नेते, कार्यतत्पर विभाग प्रमुख कुणालजी सरमळकर साहेब यांची ही स्पर्धा. त्यांच्या साथीला देव फ्रेंड्स देखील. स्पर्धेसाठी पॅरामाउंट, केबल नेट, मयूर स्पोर्ट्स, सिल्वर स्पोर्ट्स, 4 स्पोर्ट्स, SSS, न्यू मार्ट मेडिकल, प्रोलिंगची संपूर्णपणे टीम आणि स्पोर्ट्स फ्लेक्स सर्व स्पॉन्सरचे देखील आम्ही मनापासून इथे आभार व्यक्त करतोय. चला एकत्रित येऊ नका. It's a fair delivery and fair action. ऑन स्ट्राइक महेश. सरळ खेचला फटका. लॉंग ऑफ आणि लॉग ऑनच्या अगदी मधोमध चेंडू होता. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. एक धाव इथे जोडली जाते. चांगली फटकेबाजी या कोसळत्या पावसामध्ये.
मागच्या मॅचमध्ये योगेश पवारची एक लाजवाब इनिंग आपण पाहिली. सलग 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले. दिशा तपासावी लागणार आहे गोलंदाजांना, कारण अतिरिक्त धावा तुमची डोकेदुखी ठरू शकतात, त्या रोखाव्या लागतील. आणि हे पहिलं षटक थोडं महागडं ठरत आहे. आत्तापर्यंत धावा आल्यात त्या 13-47चं टार्गेट आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 2.5 लाख आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये जाऊन पोहोचलाय तो स्काय रायडर्स भटवाडी घाटकोपर. आणि आकाशाला गवसणी घालणारा बुलंदी पॉवरफुल षटकार येतोय वासिकच्या बॅटमधून. वेगानं चेंडू येतात, परंतु वासिक शेखच्या बॅटचा स्पीड पहा कमालीचा. पुन्हा तोच प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि इथे झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. वासिक शेखचा झेल या अगोदरच्या चेंडूवरती त्याने षटकार आसमान दाखवलं होतं गोलंदाजाला आणि त्याचा झेल इथे सुटलाय. मॅच जिंकायचे तर कॅच घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि कालपासून मला असं वाटतं 24 धावसंख्येचं एक षटक आलं होतं काल. तेव्हा पाऊस पडत नव्हता, त्या सिच्युएशनचा फायदा उचलला होता फलंदाजांनी. त्यापासून आत्तापर्यंतचं सर्वात महागडं षटक आलंय ते निखिलचं, ज्याने या ओव्हरमध्ये धावा दिल्या त्या तब्बल 20, ज्यामध्ये 2 षटकार होते. ते 2 षटकार आलेत वासिक शेखच्या बॅटमधून. कमालीची तो बॅटिंग करतो. आणि आता समीकरण 24 चेंडू 27 धावसंख्येची गरज आहे. हे सर्व ग्राफिक्स प्रेझेंटेशन आपल्या समोर पोहोचवत असताना प्रोलिंग स्पोर्ट्सची टीम विपुल पांडुलकर यांच्याकडे बराचसा अनुभव आहे. आणि त्या अनुभवाच्या जोरावरती जेव्हा प्रेक्षक वर्ग घरी बसून मैदानावरती न येता घरी बसून जेव्हा आपल्या मोबाईलवरती, टी व्हीवरती किंवा लॅपटॉपवरती, कम्प्युटर्सवरती जेव्हा मॅचेस पाहतात, तर त्यांना घर बसल्या येथील परिस्थितीचा आढावा कसा द्यायचा, कोणत्या सिच्युएशनला काय पोचवायचं, हे काम प्रोलिंग स्पोर्ट्स टीम मात्र इथे अगदी व्यवस्थितरित्या करत आहे. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 20, 24 चेंडू आणि आता विजयासाठी 27 धावसंख्येची गरज. हमराज मृत्युंजय पुणे कोथरूड. ब्लॉक होलला टाकलेला चेंडू होता, हलक्या हाताने स्टीअर केला, स्क्वेअर लागला, विकेट कीपर तिथे पोहोचतोय. एकच धाव. वासिक शेख चांगली बॅटिंग करतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. एक कव्हर्सला आपण पाहिला, बॅकफूट पंच तो होता. त्यानंतर एक पूलचा फटका पाहिला, तितकाच उंच आणि तितकाच दिमागदार. आणि त्याच्या साथीला तो महेश नांगुडे. 21 धावा. गोलंदाजी करतोय आनंद. डिक्लेअर झोनमध्ये हा फटका आहे. 1 धाव इथे जोडली जाणार. आणि आता सध्याची सिच्युएशन देखील अशीच आहे की सिंगलने डाव तुम्ही पुढे चालू ठेवला तर निश्चितच विजयापर्यंत तुम्ही सहजरित्या पोहोचू शकता. जर का या सिंगल्स रोखल्या गेल्या तर मात्र निश्चितच दबाव वाढू शकतो. 22 धावा. 22 धर्मवीर चषक. पुन्हा एकदा 1 धाव खात्यामध्ये जोडली जाईल हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे संघाच्या. 23 धावा. धाव फलकावरती 47चं टार्गेट आहे. 47, 24 धावांची अद्यापही गरज. दुसरं षटक मार्गस्थ. या भर पावसात पूल केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, जज करतोय, त्याच्यासाठी काम कठीण आहे, परंतु शेवटी झेल सुटला. अगदी सीमा लगत हा प्रयत्न त्याने केला. 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्यात महेशने आणि त्याच्या साथीदार वासिकने. पाऊस कोसळतोय, व्हाईट बॉल, विजिबिलिटी कमी आहे सध्याच्या घडीला. आणि अशा कोसळणाऱ्या पावसामध्ये खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग देखील उपस्थित आहेत. अगोदर थोडे छत्रा घेऊन होते, आता त्यांना देखील माहिती आहे आपणही भिजलोय. सगळेजण पावसाचा आनंद घेत या धर्मवीर चषकाचा आदरणीय कुणालजी सरमळकर साहेबांच्या या स्पर्धेचा आनंद घेताना. 25 धावा. धाव फलकावरती आहेत. अद्यापही शंका आहे फलंदाजाला की सीमा लगत हा षटकार की चौकार, याबद्दल यस अंपायर इथे रेट
थर्ड अंपायरकडे जात आहेत की हा नक्की काय चौकार आहे, षटकार आहे की मात्र 2च धावा आहेत. दोन धावा आहेत. 2 धावा इथे जोडल्या जातील. चांगले प्रयत्न, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस इथे पडतोय. बराच काळ उंच हवेत होता चेंडू. मिडविकेटचं क्षेत्र थोडं लांब लचक आहे आणि त्या क्षेत्रामध्ये फिल्डर होता अगदी झाडाच्या खाली. 25 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात वाईट+1 अशा एकूण 2 धावा जोडल्या जात आहेत. सातत्यानं हीच चर्चा चालू आहे या स्पर्धेमध्ये की एक्स्ट्राच तुम्ही रोखणं फार गरजेचं आहे. त्या रोखल्या तर निश्चितच समोरील संघाला, विरोधी संघाला तुम्ही थांबवू शकता. 27-20 धावांची गरज. पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये चांगली गोलंदाजी आता करतो आनंद. 2 वाईटचे रन त्याने दिल्यात. तिथे एक एक्स्ट्रा रन देखील आले. या डोकेडोके ठरू शकतात कारण एवढं मोठं आव्हान नाही आहे. काल 55 धावा डिफेंड केल्या होत्या रायगड टीमने. सध्याच्या घडीला आपण विचार केला तर कसून गोलंदाजी केली आणि विकेट जर का घेतल्या तर या मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो. अमोलदादा पवार युथ फाउंडेशन टीमच्या, परंतु या कोसळणाऱ्या पावसामध्ये देखील महेश नांगुडेची बॅट तळपते. ठोकला त्याने ते षटकार. 6 धावा. या ठिकाणी आसिफभाई सय्यद, कुणालभाई सरमळकर यांचे हितचिंतक आहेत आणि क्रिकेट वेडे म्हणजे या क्रिकेटनं वेड लावलंय म्हणूनच क्रिकेटची मॅच पाहण्यासाठी उपस्थित राहिलेत. साहेब नक्कीच तुमचं शब्द सुमनांनी स्वागत करूया आणि क्रिकेटचा आनंद घेऊया. हे 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 35 धावा झाल्यात. का बॅटिंग चालू आहे वासिक शेख आणि महेश नांगुडेकडून. इरादे त्यांचे स्पष्ट आहेत. बॅटरची चर्चा आपण करत होतो तर अमित नाईकला विसरून चालणार नाही. काल जो खेळ राहिला अमित नाईकचा खास करून, भावेशला देखील विसरून चालणार नाही. त्याने केलेली फलंदाजी, ओमकार देसाईने केलेली फटकेबाजी. पस्तीस धावा. त्यामध्ये आणखी काही धावा ऍड करण्यात येतील. व्हाईट बॉल पुन्हा एकदा आलाय. टोटल ऑन स्कोर कार्ड 36. बाईच्या स्वरूपात नासिर शेख सरांचा इशारा येतोय. जो अप्रोच अमोलदादा पवार युथ फाउंडेशनच्या खेळाडूंकडून पाहायला मिळाला,
जो पॉझिटिव्ह इंटेन्स पाहिजे होता तो मात्र नक्कीच कुठेही दिसत नाहीये सध्याच्या घडीला. या उलट आपण वासिक शेखचा विचार केला, महेशचा विचार केला तर त्यांचा पॉझिटिव्ह अप्रोच आहे. जरी पाऊस प्रचंड आहे अशा पावसामध्ये मोठे फटके खेचायचेच हाच एक इरादा घेऊन मात्र दोन्ही फलंदाज मैदानावरती उतरलेत आणि त्यांनी आतापर्यंत ती बॅटिंगही केलेली आहे. फक्त 9 धावांची आता गरज आहे. हाफ ट्रॅकर बॉल आणि त्यावरती देखील त्याने इथे हल्ला चढवलाय आणि येतोय वासिक शेखच्या बॅटमधून आणखी एक कडक षटकार. वासिक शेखच्या बॅट स्पीड बद्दल आणि आपा किती छान दृश्य आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. साईड अँगल पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता वासिकचा. अंतर तर त्याने कापलेलं आहे. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. 9 चेंडू 20 वरती तो खेळतोय सध्याच्या घडीला. आणखी 2 धावा मात्र इथे ॲड केल्या जातील. 22 त्याच्या खात्यामध्ये आहेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 46 वर. अवघ्या 1 धावेची मात्र आता गरज आहे. पाऊस असू दे किंवा काही असू दे, खेळपट्टी ओलसर असू दे नाही तर खेळपट्टीवरती पाणी साचू दे, मला फरक पडत नाही. माझं आक्रमण तसंच चालू राहणार. हा येतोय विजयी षटकार. काय फटका केसला. मार्वलस, डिलिशियस बाय वासिक शेख, अफलातून.